तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे सध्या बळीराजा हवालदिल झालाय। कुठे काय परिस्थिती आहे पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूर, तर ही पूरस्थिती कायम। 461 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। अनेक घरं अजूनही पुराच्या पाण्याखाली। शेकडो हेक्टरवरील पिकं सडली आहेत। पुरामुळे शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त। गोदावरीच्या पुरामुळे परळीतील 4 एकरावरील कापसाचं पीक वाहून गेलंय। त्यामुळे कदम कुटुंब चिंतेत। मुलीच्या लग्नाची स्वप्न पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे आईला अश्रू अनावर। नांदेडच्या गोदावरी नदीची पूरस्थिती कायम। जुन्या नांदेड शहरासह नदीकाठचा भाग पाण्याखाली। शहरातील सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी। 461 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। विष्णुपुरी धरणातून नदीमध्ये 2,50,000 क्युसेकने विसर्ग। सोलापूरच्या परांडा तालुक्यामध्ये सीना नदीच्या पुरामुळे भोत्रा बंधारा फुटला। नदीकाठची शेती यामुळे वाहून गेली। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। पाहणीसाठी एकही अधिकारी न आल्याची शेतकऱ्यांची माहिती। तर आतापर्यंत 1 ते 1.5 एकर जमीन वाहून गेली आहे। बंधारा फुटल्यामुळे नेरले ते परांडा वाहतूक बंद। भामरागड तालुक्याचा गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। इंद्रावती आणि पर्लकोटा नद्यांना पूर। भामरागड तालुक्यासह 40 गावांशी संपर्क नाही। मागच्या 3 महिन्यात भामरागड तालुक्याचा हा 6व्यांदा संपर्क तुटलाय। हिंगोलीमध्ये केळीच्या बागेवर शेतकऱ्यांना फिरवला कोयता। 2000 केळीची झाडं केली नष्ट। मुसळधार पाऊस आणि पडलेले भाव यामुळे संभाजी गावंडे या शेतकऱ्यांना उचलला पाऊल। मुसळधार पावसामुळे धाराशिवच्या पखरूड यासह भूम या भागामध्ये शेतीचं मोठं नुकसान। पिकांसह मातीही वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल। शेतकऱ्यांना आता मदतीची अपेक्षा। परळीमध्ये अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकात पाणीच पाणी, तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा असताना सगळं मातीमोल झाल्यानं शेतकरी चिंतेत। दरम्यान पंचनामा करून आता नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूरस्थिती कायम, तर 461 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। अनेक घरं पुराच्या पाण्याखाली।